नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या स्टोरी चॅनलवरती. तर आजची ही जी स्टोरी आहे ती पूर्ण ऐका तुम्ही. ही स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडेल. ती लग्न करून दुसऱ्याची झाली, पण 25 वर्षांनी तिच्या मुलीमुळे त्यांची प्रेमकथा पुन्हा समोर आली. मित्रांनो, खरं प्रेम नेहमी मिळतंच असं नसतं, पण ते आयुष्यभर मनात जिवंत राहतं. आजची कथा अशाच दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींची आहे. एक छोट्याशा गावात आदित्य आणि सायली एकमेकांवरती खूप प्रेम करत होते. दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याची स्वप्न पाहिली होती. पण सायलीच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं. तिचं लग्न दुसरीकडे लावून दिलं गेलं. लग्नाच्या दिवशी आदित्य दूर उभा राहून फक्त तिच्या आनंदासाठी प्रार्थना करत होता. त्याने कधीच तिच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न केला नाही. वर्षे सरली. आदित्यने लग्न केलं नाही. तो गावातल्या गरीब मुलांना मोफत शिकवू लागला. एक दिवस त्याच्या वर्गात एक नवीन मुलगी आली. तिचं नाव अन्वी होतं. ती खूप हुशार होती. एका दिवशी अन्वीने आपल्या आईचा जुना फोटो दाखवला. फोटो पाहताच आदित्यच्या हातातून तो खाली पडला. ती सायलीच होती. आदित्य काहीच बोलला नाही. काही दिवसांनी अन्वीची आई तिला भेटायला आली. 25 वर्षांनी आदित्य आणि सायली समोरासमोर उभे होते. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. सायली हळूच म्हणाली, "तू आनंदी आहेस ना?" आदित्य हसत म्हणाला, "तुझं हसणं पाहिलं की मला अजूनही आनंद मिळतो." सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "मी आयुष्यात खूप काही मिळवलंय, पण तुझ्यासारखं प्रेम पुन्हा कधीच नाही." तेवढ्यात अन्वी आली आणि म्हणाली, "सर, आई म्हणते तुम्ही तिचे खूप जुने मित्र आहात." दोघेही हसले आणि त्यांनी भूतकाळ मागे सोडला आणि अन्वीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी त्यांचं प्रेम पुन्हा मिळालं नाही, पण एकमेकांच्या बद्दलचा आदर आणि शुभेच्छा आयुष्यभरासाठीच्या जिवंत राहिल्या. तर मंडळींनो, या गोष्टीची शिकवण ही आहे की खरं प्रेम म्हणजे नेहमीच एकत्र राहणं नाहीये. कधी कधी समोरच्याच्या आनंदासाठी शांतपणे दूर होणं हेच प्रेमाचं सर्वात सुंदर रूप आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ, ही आजची गोष्ट कशी वाटली ती मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.